नमस्कार, मी रमा कुलकर्णी आपल्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये HR मॅनेजर म्हणून गेली 12 वर्ष काम करते. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं लाईफ केअर हॉस्पिटल वेगवेगळ्या स्पेशालिटीजने युक्त सगळ्या आरोग्य सुविधा पुरवते आणि त्यातच अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे डॉक्टर अभय देसाई सर जॉईन झालेत ऍज अ कॅन्सर सर्जन. आपल्याकडे ऑलरेडी कॅन्सरचे 4 स्पेशालिस्ट वर्किंग आहेतच, त्यातच अजून एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे गेले 15 वर्षापासून कॅन्सर सर्जरीचा अनुभव असणारे आणि एकूण जवळजवळ 40 वर्षाहून अधिक सर्जरीचा अनुभव असणारे डॉक्टर अभय देसाई सर आपल्याकडे ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरला जॉईन झालेत. त्यांच्याबद्दलची माहिती आपण थोडीशी त्यांच्याकडून जाणून घेऊयात. मी सरांना विनंती करते की सर तुम्ही प्लीज थोडीशी इन्फॉर्मेशन द्या. मी डॉक्टर अभय देसाई गेल्या 20 वर्ष कोकणात शल्य चिकित्सक म्हणून काम करत आहे. मी डेरवण येथे स्थित वालावलकर हॉस्पिटलमध्ये काम करत होतो आतापर्यंत. तिथून आता मी रिटायरमेंट घेतलेली आहे आणि रुग्णांच्या आग्रहामुळे मी आता चिपळूण तालुक्यात ऑन्को लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे. कॅन्सर ह्या रोगाची ट्रीटमेंट साठी कुठेही मुंबई पुणे येथे जायची आवश्यकता नाही. ऑन्को रिटायर झालेलो आहे. रुग्णाच्या आग्रहामुळे आता चिपळूण तालुक्यात ऑन्को लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ उपलब्ध असणार आहे. कॅन्सर ह्या रोगाची ट्रीटमेंट साठी कुठेही मुंबई पुणे येथे जायची आवश्यकता नाही. ऑन्को लाईफ केअर येथे ऑपरेशन, रेडिओथेरपी आणि किमोथेरपी सगळ्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत. वेगळ्या वेगळ्या स्कीम्स आहेत. याच्या व्यतिरिक्त वेगळ्या वेगळे कन्सल्टंट्स म्हणजे ज्यांची स्पेशालिटी ज्या त्या रोगात असते ते पण सगळे इथे उपलब्ध आहेत. आपल्याकडे होणारे लोकांना कॅन्सर मध्ये जास्त प्रमाण तोंडाचे कॅन्सर, बायकांचे स्तन आणि गर्भाशयाचे कॅन्सर आहेत. कॅन्सर हा आता जर वेळेवर डिटेक्ट झाला तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. जे रुग्ण मी बरे केले त्यांच्या कौटुंबिक आनंद हा माझ्या सेवेची पोचपावती आहे की कॅन्सर हा आता पूर्वीसारखा घाबरायचा रोग नाही आहे. पेशंट एवढंच आहे की पेशंटनी थोडं वेळेवर यायला पाहिजे. वेळेवर आलेले पेशंट जे असतात ते पूर्णपणे बरे होऊ शकतात कॅन्सरमध्ये. आणि दुसरी गोष्ट कॅन्सर संबंधी अशी आहे की कॅन्सरचा रोग एकदा ऑपरेशन झालं की ट्रीटमेंट संपत नाही. त्याच्यानंतर बरेच वेळा पेशंटला किमोथेरपीची पण ट्रीटमेंट पूर्ण करावी लागते, रेडिओथेरपीची पूर्ण करावी लागते, ज्याप्रमाणे त्याची गरज असेल त्याप्रमाणे. आणि एवढंच नाही तर कमीत कमी त्यांनी 5 वर्ष तरी रेग्युलर हॉस्पिटलमध्ये व्हिजिट द्यावी लागते. त्याच्यानंतर आपण म्हणतो की आता कॅन्सर तुझा खरोखर बरा झालाय. एक लक्षात ठेवायची गोष्ट अशी आहे की कॅन्सर हा न दुखणारा आजार आहे. बायकांच्या स्तनामध्ये गाठ असली ती मोठी झाली तरी ती दुखत नाही. तोंडामध्ये जर गाठ आली किंवा फोड आला तर तो दुखत नसतो. तेव्हा संडासच्या जागी गाठ आली तरी ती दुखत नाही. पण हे कारण आहे ज्याच्यामुळे रुग्ण कधी वेळेवर येत नाही. हे एकदा रुग्णाने लक्षात घेतलं की न दुखणारं आणि न बरं होणारी जी गोष्ट आहे त्याला त्वरित डॉक्टरला भेटायची गरज आहे. धन्यवाद सर. आपण अतिशय उत्तमरित्या माहिती सांगितली आणि आमच्याकडे येणाऱ्या कॅन्सरच्या रुग्णांना खरं तर एक अतिशय दिलासादायक उपचार आणि उत्तम सर्जरी या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करण्यामध्ये तुमची खूप मोलाची हे असणारे साथ असणारे आणि याचा खूप रुग्णांनी अतिशय उत्तमरित्या फायदा करून घ्यावा अशी मी नम्र विनंती करते. धन्यवाद.